So in this lecture we are discussing about the basic relay terminology. That the first terminology is the relay time. Relay time. Okay. So what is relay time? So it is minimum time interval between the instant of fault occurrence and closing of the contacts. म्हणजे काय, ज्या वेळेला फॉल्ट ऑकर होणार आणि फॉल्ट ऑकर झाल्यानंतर अप टू फ्रॉम दी फॉल्ट ऑकरिंग टू दी रिले कॉन्टॅक्ट्स क्लोजिंग. ओके. सो ह्या दोन्हीच्या मधला जो काय टाइम पिरियड असणार आहे त्या टाइमला कुठला टाइम म्हटले तर रिले टाइम आपण म्हटलेला आहे. ओके. नेक्स्ट सेकंड आहे पिकअप करंट. ओके. सो जो की पिकअप करंट असणार आहे हा पिकअप करंट म्हणजे काय, इट इज ॲन मिनिमम करंट. इट इज ॲन मिनिमम करंट टू स्टार्ट दी ऑपरेट रिले. ओके. सो रिले जो की तुमचा ऑपरेट होणार आहे तो रिले ऑपरेट होण्यासाठी जो की मिनिमम करंट लागणार आहे. ओके. मिनिमम करंट टू स्टार्ट दी ऑपरेट दी रिले इज कॉल्ड ॲज पिकअप करंट. ओके. नेक्स्ट थर्ड पॉईंट आहे तुमचा. आता पिकअप करंटचा जो काय फॉर्म्युला आहे तो काय असणार आहे तर पिकअप करंट इज इक्वल्स टू जो की रेटेड सेकंडरी करंट ऑफ सिटी इनटू करंट सेटिंग. ओके. सो हा काय सेकंड पार्ट असणार आहे करंट सेटिंग. ओके. सो रेटेड सेकंडरी करंट काय असणार आहे करंट ऑफ सिटी. आता तुमचा जो काही सिटी आहे आपला हा सिटीचं कन्स्ट्रक्शन असं आहे. ओके. सो सिटीचं जे की प्रायमरी साईड करंट आहे म्हणजे जो काही सिटी रेशो दिलेला असते तो सिटी रेशो काय असणार आहे तर समजा 400/5 एम्पियर असला तर प्रायमरी साईडचा सिटी जो काही तुमचा करंट असणार आहे तो रेशो काय असणार आहे 400 जो की प्रायमरी साईड ही तुमची जी काय साईड आहे ती सेकंडरी साईड आहे. प्रायमरी साईड म्हणजे काय त्यातनं करंट तुमचा फ्लो होणार आहे. ओके. सो प्रायमरी साईड करंट किती आहे 400 एम्पियर. ओके. आणि सेकंडरी साईडचा जो काय करंट असणार आहे तो किती आहे 5 एम्पियर. हे इट इज अन जस्ट फॉर युअर एक्झाम्पल. ओके. इनटू करंट सेटिंग. आता करंट सेटिंग म्हणजे काय तर तुमचा जो काही करंट आपल्याला ज्या करंट सेटिंगला आपण ठेवणार आहे म्हणजे काय असतात त्या करंट सेटिंगसाठी नंबर ऑफ टॅपिंग्स काढलेले असतात. ओके. सो हे नंबर ऑफ टॅपिंग्स म्हणजे काय डिपेंडिंग अपॉन दॅट टॅपिंग लाईक दॅट आपण तिथं टॅपिंग केलं असते 75%, 100%, 125%. ओके. लाईक दॅट. ओके. सो हे काय जेवढं तुमचं पर्सेंटेज असेल विथ रिस्पेक्ट टू दॅट तुमचा पिकअप करंट काय होणार आहे चेंज होणार आहे. आता पिकअप करंट म्हणजे काय मिनिमम करंट टू स्टार्ट दी ऑपरेट. आता समजा एका सेकंडरी सिटीचा करंट आहे समजा 5 एम्पियर. ओके. सेकंडरी सिटीचा करंट आहे 5 एम्पियर आणि त्याचा प्लग सेटिंग आहे 100%. ओके. सो 100% म्हणजे काय 1. ओके. सो 5 × 1 इज इक्वल्स टू 5 एम्पियर. हा काय झाला पिकअप करंट ऑफ दॅट रिले. ओके. सो हा जो काय 5 एम्पियर करंट आहे 5 एम्पियरपेक्षा जास्त करंट ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला तुमचा रिले ऑपरेट व्हायला काय होणार आहे स्टार्ट होणार आहे. ओके. सो दिस इज युअर पिकअप करंट. ओके. सो नेक्स्ट पॉईंट आहे दॅट इज पिकअप करंट. नेक्स्ट पॉईंट आहे प्लग सेटिंग मल्टिप्लायर. ओके. सो यालाच काय म्हटलं आहे PSM. ओके. सो हा प्लग सेटिंग मल्टिप्लायर
याचा फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर म्हणजे काय, इट इज दी रेशो बिटवीन फॉल्ट करंट in relay coil to the pickup current. Okay, so PSM is equals to काय येणार आहे, फॉल्ट करंट in relay coil to the pickup current. ओके, सो पिकअप करंटचा परत फॉर्म्युला काय आपण मगाशी फाइंड आउट केलेला. सो फॉल्ट करंट इन रिले कॉइल टू दी पिकअप करंटचा फॉर्म्युला काय होता, रेटेड सेकंडरी करंट ऑफ सिटी into the current setting. ओके, सो हे काय आहे तुमचा प्लग सेटिंग मल्टिप्लायर. ओके, आता हे काय झालं, जे काही तुमचा प्लग सेटिंग मल्टिप्लायर आहे हा तुमचा PSM आहे. आता PSM म्हणजे कुणाच्या रिलेटेड आला, फक्त इट इज ओनली विथ द करंट कॅल्क्युलेशन. ओके, ओनली विथ द करंट कॅल्क्युलेशन. डिपेंडिंग अपॉन दॅट PSM आपण काय करू शकते, तर PSM एकदा आपण फाइंड आउट केला की त्या PSM वरून आपण काय फाइंड आउट करू शकते, टाइम सेटिंग मल्टिप्लायर. दॅट इज टाइम सेटिंग मल्टिप्लायर म्हणजेच तुमचा कोण आहे हा, TSM. ओके, सो प्लग सेटिंग मल्टिप्लायर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा काय फाइंड आउट करायला पाहिजे, पिकअप करंट आणि फॉल्ट करंट इन रिले कॉइल. ओके, सो आपल्याला जो काय रिले कॉइलमधला फॉल्ट करंट असणार आहे, तो रिले कॉइलमधला फॉल्ट करंट म्हणजे काय, सिटीच्या सेकंडरीमधनं फ्लो होणारा करंट, जो की आपण इथं डिरेक्टली पुढं कोणाला देतोय, तो रिले कॉइलला देतोय. जसं की आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं की जे ट्रिप सर्किट बघितलं आहे त्यात सिटीचा जो की सेकंडरी करंट होता, हा सेकंडरी करंट आपण कोणाला देतोय, डायरेक्टली तुमच्या रिले कॉइलला. ओके, सो तुम्हाला प्रॉब्लेम ह्याच्यावरती ज्यावेळी सॉल्व करायचे आहेत त्यावेळेला तुम्हाला देताना करंट प्रायमरी साईडचा करंट दिलेला असते. ओके, जो की फॉल्ट करंट दिलेला असतो तो प्रायमरी साईडचा करंट दिलेला असते. ओके, सो वी नीड टू फाइंड आउट दी करंट फॉर सेकंडरी. ओके, त्यासाठी तुम्हाला काय केलेलं असते, तर सिटी रेशो दिलेला असते. ओके, बाय युजिंग दॅट सिटी रेशो आपण काय करू शकते, सेकंडरी साईडचा फॉल्ट करंट फाइंड आउट करू शकतो. ओके, सो सेकंडरी साईडचा फॉल्ट करंट कसा फाइंड आउट करणार आहे, तर जो की तुमचा आता प्रायमरी साईडचा करंट आहे, प्रायमरी साइड फॉल्ट करंट म्हणूया आपण, फॉल्ट करंट दिला हा तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेमच दिलेला असते. ओके, सो सिटी रेशोवरून आपल्याला काय करायचं आहे, सेकंडरी करंट काढायचं. ओके, सो सिटी रेशो तुम्हाला दिलेला असते. ओके, सो हा कसं काढणार आपण, तर प्रायमरी साइड करंट, प्रायमरी साइड फॉल्ट करंट इनटू जो की सिटी रेशो दिला आहे, ह्या सिटी रेशोला काय करायचं, वाईस वर्सा करायचं. म्हणजे काय, प्रायमरी साइड जो काय तुमचा करंट असणार आहे, प्रायमरी साइड आणि इथं सेकंडरी साइड. ओके, सो समजा तुम्हाला दिला की फॉल्ट करंट आहे 4000 एम्पियर आणि तुमचा सिटी रेशो आहे 400:5. ओके, सो हा फॉल्ट करंट तुम्हाला देताना कुठल्या साईडचा दिलेला असते, प्रायमरी साईडचा, आणि तुम्हाला मिळताना कुठला मिळतोय, तुम्हाला सिटी रेशोमध्ये दिलेला असते काय, प्रायमरी अपॉन सेकंडरी. सो फॉल्ट करंट इन
secondary of relay is equals to 4000 इंटू हा जो तुम्हाला सिटी रेशो दिला आहे, ह्या सिटी रेशोला काय करायला लागते, आपल्याला उलटा करायला लागते. सो 5 डिवायडेड बाय 400. ओके, सो दिस 2 गेट्स कॅन्सल. 4 10s are 40, सॉरी 10 आले इथं. सो 10 5s are 50. सो तुमच्या सेकंडरीमधनं फ्लो होणारा करंट किती आहे, 50 एम्पियर. ओके, सो लाईक दॅट आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण तुमचा टाईम सेटिंग मल्टिप्लायर फाइंड आउट करणार आहोत. ओके, म्हणजे टाईम सेटिंग मल्टिप्लायर काय असते. ओके, सो थँक्यू.